या दिवसात ऊन वाढणे आणि बीपीचं प्रमाण लो होणे हे खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं। शरीरात थकवा जाणवतो, चक्कर येते, बेशुद्ध पडल्यासारखं वाटतं, काम करण्याची इच्छा नाही होत, हातपाय थंड पडतात आणि कधी कधी स्किन येलो पडते। हे सगळे लो बीपीचे सिम्पटम्स आहेत। उन्हाळ्यामध्ये शरीरातून घाम जास्त प्रमाणात बाहेर पडतो, त्यामुळे शरीरातील सोडियमची मात्रा कमी। तर मग काळजी कशी घ्यायची? पहिली गोष्ट, आपल्याला सॅलडचे प्रमाण वाढवायचे आहे। सॅलड खाताना त्यावरती एक्स्ट्रा मीठ ऍड करून आपल्याला खायचं आहे। दुसरी गोष्ट, शरीरात डिहायड्रेशन वाढल्यामुळे आपल्याला पाण्याचे प्रमाण वाढवायचे आहे। पाणी घेण्याऐवजी तुम्ही जर लिंबू सरबत घेतलं तर उत्तमच। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आहारात वॉटरी फ्रुट्स ऍड करायचे आहेत, जसं की कलिंगड, मोसंबी, संत्री। त्याचबरोबर आपल्याला वॉटरी व्हेजिटेबल्स ऍड करायचे आहेत, जसं की काकडी आणि गाजर। कोकोनट वॉटर म्हणजेच नारळ पाणी आपल्याला जास्त प्रमाणात प्यायचं आहे। इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्सही आपल्याला घ्यायचे आहेत, ज्यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असले पाहिजे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, उन्हाळ्यात बीपी नेमका कमी का होतो? तर आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या ब्लड वेसल्स म्हणजेच रक्तवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या यांचं डायलेशन होतं, म्हणजेच त्या रुंद होतात, त्यामुळे बीपी लो होतो।